उपमुख्यमंत्रीपद जर मिळालं तर ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी घातली आहे अशी माहिती आहे। पत्रकार परिषद झाल्यावर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतंय। अमित शहांसोबतच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंची शिवसेनेतल्या काही नेत्यांसमवेत बैठक झाली आहे। सत्तेत राहून सरकार चालवावं असा सूर नेत्यांनी आळवलाय। त्यामुळे शिंदे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदेंसमोर काय ऑप्शन याची चर्चा सुरू असतानाच आता नेत्यांचा सूर नेमका काय पाहायला मिळतोय? अक्षय, कालच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जी कोणती जबाबदारी मला केंद्रीय नेतृत्व देईल किंवा मोदी आणि अमित शहा हे देतील ती स्वीकारायला मी तयार आहे। त्याचबरोबर भाजपचा मुख्यमंत्री होईल या संदर्भात देखील एक प्रकार त्यांनी दुजोराच दिलेला आहे। तर दुसरीकडे काल ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर काही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसलेले होते। आज देखील ज्यावेळी ते दिल्लीसाठी रवाना होणार होते त्यावेळी देखील काही महत्त्वाचे नेते हे त्यांच्या भेटीला आलेले होते। यामध्ये गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील, प्रताप सरनाईक असतील, यांच्याबरोबर शंभूराज देसाई असतील, असे अनेक नेते हे काल देखील होते। भरत गोगावले होते, संजय शिरसाट होते। तर नेत्यांची अशीच प्रतिक्रिया आहे की एक जो विचार सुरू होता शिवसेनेमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात एक विचार होता की मी पक्ष प्रमुख म्हणून राहीन आणि सत्ता जी आहे ती इतर नेत्यांकडे दिली जाईल, सत्तेमध्ये राहणार आहे, तर तो विचार काहीसा मागे ठेवावा, सत्तेमध्ये त्यांनी स्वतः देखील सहभागी व्हावं आणि जर केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं तर ते देखील त्यांनी घ्यावं असं आवाहन किंवा अशी मागणी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे। तुम्ही आमचे सर्वोच्च नेता म्हणून आम्हाला हवे आहात आणि त्यामुळे तुम्ही देखील आमच्याबरोबर सत्तेत असावं आणि तुम्ही देखील चांगल्या पदावर या सत्तेमध्ये सहभागी व्हावं असं देखील मागणी किंवा त्यांची अपेक्षा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे। आणि या त्यांच्या मागणीला एकनाथ शिंदे हे देखील सकारात्मक दिसून आले। ज्या नेत्यांशी आपण चर्चा केली त्या सगळ्यांनीच या बातमीला जवळपास दुजोरा दिलेला आहे। त्याच्यामुळे सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे आता हे बघावं लागेल। आज रात्री ज्यावेळी 9 वाजता बैठक आहे त्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्रीपद जर देऊ केलं तर एकनाथ शिंदे स्वीकारणार का, आता याची सगळ्यांना वाट पाहावी लागेल। अश्विन, अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।